वाढीव वीज बिलासंदर्भात आज गोंदिया शिवसेनेने इलेक्ट्रिक उपकरणांची शवयात्रा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयात शवयात्रा नेत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त विजेचे उत्पादन विदर्भात होत असून इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त विजेचे दर हे महाराष्ट्रात असून वीज बिलावरील कर आकारणी कमी करण्यात यावी। सोबतच आम्हाला लाडकी बहीण योजना नको, वीज स्वस्त दरात उपलब्ध व्हावी म्हणून महिलांनी देखील या प्रतिकृतिक शवयात्रेत हजेरी लावत वीज वितरण कंपनी तसेच महायुती सरकारचा निषेध केला आहे। हा महाराष्ट्रात मध्ये जो विद्युत आहे त्याच्या उत्पादन बहुत जास्त प्रमाणे होत आहे, पण पूर्ण देशात सर्वात जास्त अगर बिजलीचे बिल कुठं होत निघत आहे लोकांना ते महाराष्ट्र आहे। ते महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांना आमच्या बहुबेटींना 1500 रुपयाचे जे लालच देतात, पण एक घराचा बिल ते 2 लट्टू लावतात, त्याच्या बिल कमीत कमी 3000 येतात। मला सांगा हा कशी सरकार आहे? लोकांच्या लुटणारी आहे। ते आमच्या भाऊ बहिणींना फक्त लालच देऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्या वोटच्या माध्यमाने आपल्याकडे आकर्षित करणारा बिल आहे। हा सरकार लोकांना लुटतात। या प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये 30% वाढ केलेली आहे। लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे। ज्यांचा बिल 2000 रुपये होता त्यांचा बिल 7000 रुपये 8000 रुपये येत आहे। तरी महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडून करत आहे। त्याकरिता आपल्या आज महावितरण कंपनीची शवयात्रा आपण काढली होती आहेत। तर त्यांनी या ऊर्जाच्या म्हणजे जे बिल आहे लोकांचे जे बिल ते देत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करावे असं आमच्या ऊर्जा मंत्रीची मागणी आहे। आज बिजली बिल महाराष्ट्र में बहुत ज़्यादा हो गए। गृह मंत्री ने बोला था कि बिजली बिल मैं बहुत कम कर दूंगा, लेकिन आज बिजली बिल लाडली योजना दे रहा है, लेकिन उससे बिजली बिल डबल टिबल आ रहा है। तो ये गरीब लोग क्या करेंगे? अगर से ये बिजली बिल कम नहीं होता है तो पूरे महाराष्ट्र में सबसे ज़्यादा बिजली बिल महाराष्ट्र में है, सभी जगह कम है। और ये बिजली बिल के लिए एक गरीब लोग बेचारे ऐसे भी मर जाते हैं। जो बिजली बिल पहले 500, 200, 300 आता था, अभी वो 1000 के ऊपर गया गरीब लोगों का। अभी हमारे भी घर की बात है, हमको 2-3 हज़ार आता था, अभी 8000 बिल आ रहा है। ये बिजली बिल से गरीब लोगों को बहुत सा नुकसान पहुंचा। आपने 1500 रुपये वो लाडली योजना दी है, उससे आप हमसे डबल पैसा निकाल रहे हो। ये 1500 रुपये हमको नहीं चाहिए, लेकिन हमको बिजली बिल माफ करना चाहिए। सगळ्यात जास्त त्रास महिलाला असते, कारण की महिला एक गृहिणी असते। आज हमारे जे मंत्री साहेब आहेत त्यांना आम्हाला एक वादा केलं होतं की तुम्हाला बिजली बिल माफ होणार, पण ते बिजली माफ नाही झाली, उलटा आम्हाला 10% अजून पर्सेंटेज लागले। म्हणजे आपल्याला 100 अगर रेटिंग आपली चालत आहे ते त्याचं आपल्याला डबल बिल येत आहे। तर आम्हाला तुमचे 1500 नको, जे आमचे बिजली बिल वाढत आहे ते आम्हाला कमी करून द्या। आणि जे रेटिंग आपली 2 रुपये 3 रुपये युनिट चालवते ती आता तुम्ही 10 रुपये युनिट केली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाग बिजली आहे। आधी तुम्ही GSTनं मारलं, महागाईनं मारलं, आता बिजली बिलना पण मारत आहे। तर आम्हाला सरकारला हे विनंती आहे की तुम्ही बिजली बिल कमी करा। तर शिवसेनेने इलेक्ट्रिक उपकरणाची काढलेली ही शवयात्रा गोंदिया शहरात फिरवत उपविभागीय कार्यालयात नेण्यात आली असून या शवयात्रेचा समारोप निवेदन देत करण्यात आला आहे।